Good evening, everyone. Please check my voice is loud and clear. Okay, let's start. काल जे आपण कालच्या सेशन मध्ये जे आपण बघितलं होतं त्या सेशन मध्ये बऱ्यापैकी आपल्याला क्लिअर झालेलं आहे की एक प्रकारे आपण कशा पद्धतीने ते ट्रेडिंग करू शकतो किंवा कशा पद्धतीने इन्व्हेस्टिंग करू शकतो हा पॉइंट आपला बऱ्यापैकी क्लिअर झालेला आहे. ओके, आता इथून पुढचा जो पार्ट असणार आहे तो पार्ट आपण अशा पद्धतीने डिफाईन केलेला आहे किंवा अशा पद्धतीने सेट केलेला आहे की त्या पार्ट्स मध्ये ओके आपण काय फापट पसारा मीन्स काय असं सगळं काय कन्सिडर नाही केलं. जे आपल्या ट्रेडिंग पर्पज साठी जे आपले अॅक्युरेसी चांगली करण्यासाठी जे युजफुल आहे ते फक्त आपण कन्सिडर केलेलं आहे आणि तेच फक्त आपण लाईव्ह मार्केटमध्ये युज करण्याचा प्रयत्न करतो. कारण असं आहे की सगळ्याच गोष्टी युजफुल नसतात. बरेच लोकांना असं असतं की शिकल्या पाहिजे सगळ्याच गोष्टी, पण तसं न करता आपण काय केलेलं आहे की फक्त आणि फक्त ज्या युजफुल गोष्टी आहेत त्या आपण आत्ताच्या ही जी ऍडव्हान्स सिरीज आहे त्यामध्ये कन्सिडर केलेल्या आहेत. जास्त करून काही सुद्धा फापट पसारा तुम्हाला शिकवला जाणार नाही किंवा वेगवेगळ्या 100 स्ट्रॅटेजीज सांगितल्या जाणार नाही. ओके, तर आजपासून आपला टेक्निकल अनालिसिसचा फर्स्ट पार्ट चालू होतो. ओके, आता टेक्निकल अनालिसिसचा फर्स्ट पार्ट शिकत असताना आपण बेसिक टू ऍडव्हान्स असं कन्सेप्ट नुसार जाऊया. कारण की का बरेच लोकांना बेसिक क्लिअर नसतं आणि लोकांना ऍडव्हान्स शिकायचं असतं. म्हणजे काय की अजून लोकांना बेसिकच माहिती नाही तरी पण लोकांना ऍडव्हान्स शिकायचं असतं. तर अशा पद्धतीने काय होतं की ऍडव्हान्स मध्ये गेल्यानंतर त्यांना वाटतं की कुठंतरी आपण सेट व्हायला लागलोय मार्केटमध्ये. पण जेव्हा बेसिक कन्सेप्टचा पार्ट येतो की ही गोष्ट आपण शिकलेली पण मला यातलं काही माहिती नाही, असं जेव्हा कंडिशन आपल्या समोर येते तेव्हा खरंच वाटतं की आपण ती गोष्ट शिकायला पाहिजे ती आणि ती खरंच बेसिक जी गोष्ट होती ती मार्केटमध्ये युजफुल आहे. आता या अशा बेसिक गोष्टी काय काय आहेत तर पहिला पार्ट येतोय तो म्हणजे कॅन्डलस्टिक. ओके, 90% किंवा एक 80% कन्सिडर करा. 80% लोक मार्केटमध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न यूज करतात किंवा कॅन्डलस्टिक टाईप यूज करतात. आता कॅन्डलस्टिकचे पॅटर्न बरेच असतात पण कॅन्डलस्टिक ब्रेकडाऊन जास्त करून कोण शिकवतो का? कॅन्डलस्टिक एक बेसिकली एक कॅन्डल कशा पद्धतीने तयार होते त्याच्या मागचं लॉजिक काय असतं हे सगळं शिकून घेणं गरजेचं आहे. किंवा ती कॅन्डल ग्रीनच का तयार होते, ती कॅन्डल रेडच का तयार होते, हे लॉजिक तुम्ही आजपर्यंत शिकलाय नाही शिकलाय मला माहिती नाही, पण आपण या सिरीज मध्ये एवढ्या इन डेप्थ जाऊन तुम्हाला हे लॉजिक शिकवणार आहे. ओके, बेसिक जे आहे ते मी पहिल्यांदा सांगतो, परत या पुढचा पार्ट शिकवायला सुरुवात करेल. ठीक आहे, माझ्या पुढे ही एक कॅन्डल आहे. ओके, आता ही कॅन्डलचा कलर ग्रीन आहे. या कॅन्डलचा कलर काय आहे? ग्रीन आहे. त्यामुळे आपण काय केलं की ही एक आपण असं एक डोक्यात बसलेला आहे की ही एक बुलिश कॅन्डल आहे. त्याच्यानंतर आपल्या समोर अजून एक कॅन्डल आहे की ह्या कॅन्डलचा कलर काय आहे की रेड आहे. आता या कॅन्डलचे ओपनिंग आणि क्लोजिंग कुठं असतात या बेसिक एक गोष्टी आपण शिकून घेऊया. ओके, ऑलवेज जी ग्रीन कॅन्डल असते, ओके, जी ग्रीन कॅन्डल असते त्या ग्रीन कॅन्डलचा ओपन, ओके, ग्रीन कॅन्डलचा ओपन जो असतो तो ऑलवेज कुठं असणार आहे? लोअर बॉडीला. ओके, बेसिक गोष्ट आहे. जे ग्रीन कॅन्डलचा ओपन पार्ट असतो जिथं कॅन्डल जी ही कॅन्डल आहे की 5 मिनिटाची असो 15 मिनिटाची असतो किंवा 1 डे 1 आवर कोणत्याही टाइम फ्रेमची कॅन्डल असतो त्याचा ओपन कुठं असणार आहे? एक सिंगल कॅन्डलचा ओपन तो असतो या ठिकाणी म्हणजे लोअर बॉडी. ही काय आहे? बॉडी आहे टोटल. ही काय आहे? टोटल बॉडी. त्या ठिकाणी काय आहे? ओपन. त्याच्यानंतर पार्ट येतो की क्लोज. ओके,
मार्केटमध्ये एका कॅन्डलस्टिक मध्ये 4 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. आता त्या 4 गोष्टी काय इम्पॉर्टंट असतात? पहिला असतं की ओपन, क्लोज, हाय अँड लो. या 4 गोष्टी एका कॅन्डलस्टिक मध्ये बघितल्या जातात. आता या 4 गोष्टींमध्ये काय काय असतं की ओपन असतो, क्लोज असतो, हाय असतो अँड लो असतो. आता आपण तर शिकलेलो आहे की या ठिकाणी काय आहे की लोअर बॉडीला ऑलवेज ग्रीन कॅन्डलचा काय असणार आहे? ओपन असणार आहे. ऑलवेज काय असणार आहे? ओके, मी फक्त शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, ओपन असणार आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी बॉडी क्लोज होते, ओके, मीन्स काय, क्लोजिंग, ज्याला क्लोजिंग म्हटलं जातं, या कॅन्डलस्टिकचं क्लोजिंग कुठं आहे? ते कुठं असतं? ऑलवेज, ओके, ग्रीन कॅन्डलचं ऑलवेज कुठं असतं की हायर बॉडीला. या ठिकाणी आपली हायर बॉडी, इथं काय आहे? आपली हायर बॉडी. इथं काय आपला क्लोज. क्लोज मीन्स काय? सी. ठीक आहे, आपण काय केलं? ओपन अँड क्लोज फाइंड केलं. आता एक बेसिक गोष्ट आहे, आपल्याला ओपन अँड क्लोज तर मिळाला. हे आपण कशा पद्धतीने शिकलो बघा, हे आपण अशा पद्धतीने शिकलो. एक थेरॉटिकल झालं की लोअर बॉडीला ओपन असणं आणि हायर बॉडीला काय असणं? क्लोज असणं. पण तुम्ही जरा लॉजिकली शिकायला गेला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का की ग्रीन कॅन्डलचा, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवताना, ग्रीन कॅन्डलचा जो ओपन असतो, ओके, जो ओपन असतो त्याच्यापेक्षा वर जर कॅन्डल क्लोज होत असेल, ओके, ओपन प्राइस जे असेल, समजा ओपन प्राइस 100 रुपये असेल, ओपन प्राइस काय आहे? 100 रुपये. त्या 100 रुपयाच्या वरती, म्हणजे 100च्या वरती म्हणजे किती हो? 102 असेल, 110 असेल, 120 असेल. या 100च्या वरती, इथे 110 असेल प्राइस, 100च्या वरती जर कॅन्डल क्लोज होत असेल तर ती काय असते? एक ग्रीन कॅन्डल तयार होते. कळालं तुम्हाला ग्रीन कॅन्डल का तयार झाली? ओपनच्या वरती क्लोजिंग झाल्यामुळे ती ग्रीन कॅन्डल तयार झाली. ओके, आता ही जे ओपन आणि लो, सॉरी, ओपन आणि क्लोज मध्ये तुम्हाला हा जो पार्ट दिसतोय, सगळा ग्रीन पार्ट जो दिसतोय, त्या ग्रीन पार्टला म्हटलं जातं बॉडी. ओके, हा जो एवढा पोर्शन आहे ग्रीन पार्ट, ओके, त्याला काय म्हटलं जातं? बॉडी म्हटलं जातं, बॉडी पोर्शन. ओके, आणि तुम्हाला या ठिकाणी बघा, आता कॅन्डलस्टिक पॅटर्न, कॅन्डलस्टिक असं नाव दिलेलं आहे या पॅटर्नला, तर या ठिकाणी तुम्हाला वीक पण दिसत असेल, म्हणजे आपल्या मराठी भाषेत त्याला वात म्हणलं जातं, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं नाव आहे. आमच्या इकडे तर त्याला वात असं नाव दिलं जातं. ते आपल्या मराठी लँग्वेज मध्ये झालं. म्हणजे हे जो 2 पार्ट आहेत त्याला काय म्हणलं जातं? वीक पोर्शन म्हणलं जातं, त्याला वीक म्हणलं जातं. हे काय आहेत? वीक. इथं पण काय आहे? वीक. ओके, हे टोटली काय झालं आपल्याला की बॉडी डिवाइड केली आपण. बॉडी कोणती आहे, वीक पार्ट कोणता आहे, हे आपल्याला क्लिअर झालं की कोणत्या गोष्टीवरनं कसं आहे. आता आपला ओपन झाला, लो झाला, सॉरी, क्लोज झाला, 2 पार्ट आपण बघितलेले आहेत. आता नेक्स्ट पार्ट कोणता राहतोय? हाय आणि लो. आता एक बेसिक थिंग आहे, जरा आपण इथून पुढे एक लक्षात ठेवा की आपण इथून पुढे काय शिकणार आहे. आपण थेरॉटिकल प्लस लॉजिकल गोष्टी ऍड ऑन करत जाणार आहे, आणि त्याच्यात कॉम्बिनेशन करून जे आपल्याला रिझल्ट मिळेल त्या गोष्टी आपण शिकत जाणार आहे. असं नाही की थेरॉटिकल तुम्हाला शिकवणार आहे फक्त, किंवा फक्त लॉजिकल शिकवणार आहे. सगळ्या गोष्टी ऍड ऑन करून तुम्हाला जे काय रिझल्ट येईल ते शिकत जाणार आहे आपण इथून पुढे. ओके, आता लॉजिकली जरी विचार केला आपण तर इझी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हाय पार्ट कुठं असणार आहे? हाय पार्ट कायम हायलाच असणार आहे, म्हणजे हायर प्राइस काय असेल तिथंच असणार आहे हाय म्हणजे. तर या ठिकाणी बघा, हा जो कॅन्डलचा टोटल हाय असतो, म्हणजे ही जी वीक असते त्याच्या ह्या पॉइंटला हा असतो हाय पार्ट, म्हणजे काय, याला बोललं जातं हाय. ओके, आता हाय ह्याला बोललं जातं, तर सगळ्यात जे लोअर प्राइस असेल कॅन्डलची त्याला काय बोललं जाणार? लो. बेसिक थिंग आहे. ओके, इथं लो आहे आणि इथं हाय आहे. आता ओपन, क्लोज, हाय, लो.
हे सगळं आपल्याला समजलेलं आहे की कोणत्या गोष्टीला काय. पण अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, की कॅन्डलस्टिक ब्रेकडाऊन हे झालं की ह्या गोष्टी तर तुम्हाला युट्यूबला मिळणारच, बरोबर. बरेचसे ठिकाणी तुम्हाला या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात किंवा एका पिक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं जातं की हाय, एवढ्यासाठी मी टाइम वेस्ट घालवणं बरोबर आहे का? नाही. मग ह्याच्यापेक्षा पुढचं काय शिकायचं? ह्याच्यापेक्षा पुढची एक अशी गोष्ट शिकायची आहे, ती गोष्ट म्हणजे ह्या कॅन्डलस्टिकचं आता ब्रेकडाऊन करायचं आहे आपल्याला. कॅन्डलस्टिकचं ब्रेकडाऊन मी कशा पद्धतीने करतोय बघा. लॉजिकली स्वतःला क्वेश्चन विचारत चला, की जसं जसं आता हे शिकत जातोय तशाच पद्धतीने स्वतःला क्वेश्चन विचारत चला, की ही कॅन्डल ग्रीनच का तयार झाली? हा पहिला क्वेश्चन तयार होतोय, बरोबर आहे ना. आता बरेच लोक लॉजिक लावतील की ओपन ह्याच्या वरती आहे, सॉरी ओपनच्या वरती क्लोज झाल्यामुळे काय झालं, ही कॅन्डल ग्रीन तयार झाली, बरोबर. या अशा पद्धतीनं लॉजिक लावण्यात येणार आहे. हे लॉजिक सुद्धा काही वाईट नाही. पण आता एक लॉजिक असं लावूया की ही कॅन्डल ग्रीन तयार व्हायचं मागचं रिझन काय. ही कॅन्डल रेड पण तयार होऊ शकत होती, बरोबर आहे ना. ही कॅन्डल काय होती, रेड पण तयार होऊ शकत होती, ही ग्रीनच का तयार झाली? सगळ्यात मोठं रिझन तुम्हाला सांगतो, हे म्हणजे काय, एक तर इन्स्टिट्यूशन बाईंग, ओके. दुसरं रिझन काय, रिटेलरची नोवाइस बाईंग. रिटेलर लोक म्हणजे काय, आपल्यासारखी लोक जे असतात त्यांची काय असते की नोवाइस बाईंग. आणि थर्ड रिझन आहे की पेंडिंग ऑर्डर. पेंडिंग ऑर्डर मीन्स काय, आता इन्स्टिट्यूशन बाईंग सर्वांना लक्षात आलं की इन्स्टिट्यूशनच्या बाईंग मुळे इथं प्राइस अपसाइडला जाऊ शकते. पेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, ही गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. कॅन्डलस्टिक ब्रेकडाऊन मध्ये इम्पॉर्टंट मानली जाणारी गोष्ट म्हणजे की पेंडिंग ऑर्डर्स. पेंडिंग ऑर्डर्स प्राइसला कशा पद्धतीने अप घालवतात, की प्राइस एक समजा इथं 100 रुपये आहे, ओके. एक्झाम्पल नुसार मी तुम्हाला समजून सांगतो. सध्या 100 रुपयाला एक एक्स वाय झेड शेअर ओपन झालाय किंवा एक्स वाय झेड कॅन्डल ओपन झालेली आहे या ठिकाणी. आता इथून खाली पण येऊ शकते, ओके. खाली आली तर ही रेड कॅन्डल होईल, अपसाइड गेली तर ही ग्रीन कॅन्डल होईल. हे सर्वांनाच आता लॉजिक समजलेलं आहे या कॅन्डल स्टिक वरनं सांगितल्या पद्धतीने. अपसाइड वरती क्लोज झाली आहे 100 रुपयाच्या तर ती ग्रीन कॅन्डल होणार आहे, आणि जर खाली क्लोज झाली तर ती रेड कॅन्डल होणार आहे. पण असा विचार करा ना, ही खाली का क्लोज होईल, अपसाइडला का क्लोज होईल, ह्याचा जर रिझन मी फाइंड करायला लागलो तर रिझन आपल्या समोर एक मिळतंय, की सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे काय, की पेंडिंग ऑर्डर प्राइसला काय करतात, पुश करत असतात. प्राइस बेसिकली अप कशी जाते, प्राइस अप जाते त्याचं रिझन हे एकच निघते, की एक विचार करूया आपण. या ठिकाणी 100 बायर्स आहेत, ओके. 100 काय आहे, बायर्स आहेत आणि 100 सेलर्स आहेत, ओके. 100 रुपयाच्या प्राइसला, सॉरी एक आपण दुसरा आकडा घेऊया, 1000 बायर्स आहेत, ओके. 1K आणि 1K सेलर्स आहेत. आता बायर्स आणि सेलर्स दोघं सेमच आहेत, बरोबर. म्हणजे त्या प्राइसला बाईंग पण तेवढीच होणार आहे आणि सेलिंग पण तेवढीच होणार आहे. मग मला सांगा की प्राइस मध्ये काय बदल होईल, प्राइस अपसाइडला जाईल का डाऊन साइडला जाईल, कोण सांगू शकते का? अपसाइडला जाईल का डाऊन साइडला जाईल? 100 रुपये जी प्राइस आहे त्या प्राइसला आपल्याकडे 1K बायर्स आहेत, 1K सेलर्स आहेत, त्याच प्राइसला. त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, मी एक्सप्लेन करतो की त्या ठिकाणी काहीच बदल होणार नाही. कारण बघा ना, की 100 रुपयाला सेल करणारे पण तेवढेच आहेत आणि बाय करणारे पण तेवढेच आहेत. मग बदल काय होणार आहे का हो, की 100 लोकांनी विकलं आणि 100 लोकांनी खरेदी केलं, आहे त्याच प्राइसला राहणार आहे तो शेअर्स. पण याच ठिकाणी अशी कंडिशन झाली की बायर्स आपल्याकडे 10,000 आहेत आणि सेलर्स फक्त 5,000. मग इथं काय होते हो, नंबर्स ऑफ बायर्स म्हणजे नंबर्स ऑफ बायर्स किती आहेत, 5,000 प्लस आहेत. नंबर्स ऑफ सेलर्स पेक्षा नंबर्स ऑफ बायर्स हे जास्त आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये बघायला गेलं तर आपल्याकडे 10,000 बायर्स आहेत आणि आपल्याकडे काय आहेत, 5,000 सेलर्स आहेत. त्या कंडिशन मध्ये नंबर्स ऑफ बायर्स हे नंबर्स ऑफ सेलर्स पेक्षा जास्त आहे. आता हे नंबर्स ऑफ सेलर्स पेक्षा जास्त असल्यामुळे, जस्ट 1 मिनिट,
सर्वांना एकच सूचना आहे की कोणी सुद्धा स्क्रीनवरती काही करू नये, नाहीतर रिमूव्ह करण्यात येणार आहे एका मिनिटात. ओके, ठीक आहे. तर आपण पार्टला घेऊया आपल्या की नंबर्स ऑफ बायर्स आणि नंबर्स ऑफ सेलर्स जर एकसारखे असतील म्हणजे सेम असतील तर त्या प्राइस मध्ये काही सुद्धा बदल होणार नाही. कारण त्या ठिकाणचं जे त्या ठिकाणी जे काय कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत किंवा जे कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत ते काय असणार आहेत, सेम असणार आहेत. त्यामुळे प्राइस मध्ये बदल होणार आहे का की 100 रुपयाला काही लोकांनी खरेदी केलं आणि 100 रुपयाला काही लोकांनी ते सेल केलं, त्यामुळे सेम प्राइस तिथंच राहणार आहे. पण नेक्स्ट कंडिशन मध्ये बघा की 10,000 बायर्स आहेत आणि फक्त 5,000 सेलर्स आहेत. मग त्या ठिकाणी काय होणार हो, बायर्स त्या सेलर्स पेक्षा जास्त आहेत. म्हणजे बघा की 5,000, ओके, ओके, 10K बायर्स मायनस 5K सेलर्स, म्हणजे समजा 10,000 लोकांना तो शेअर बाय करायचा आहे, पण विकणारे किती जण आहेत, तो विकणारे फक्त 5,000 जण आहेत. मग अजून ह्या 5,000 आणि 5,000 लोकांची काय झालं, एक कॉन्ट्रॅक्ट झालं. दुसरं काय राहणार आहे, पेंडिंग लोक किती राहणार आहेत, अजून 5,000 जे पेंडिंग राहणार आहेत की अजून 5,000 लोकांना काय होणार आहे की तिथं ती पोझिशन किंवा तो शेअर्स त्या प्राइसला बाय करायचा, 100 रुपयाला काय करायचा, तो बाय करायचा. पण पुढे विकणारच कोण नसणार आहे, कारण जे 5,000 लोक होते त्यांनी ते 5,000 लोकांना विकून मोकळे झाले. राहिले किती, 5,000 लोक. मग हे काय 5,000 लोक इथं जर शिल्लक राहत असतील तर प्राइस काय होणार आहे, प्राइस अपसाइडला जाणार आहे. प्राइस काय होणार आहे, अपसाइडला जाणार आहे. म्हणजे काय की त्या ठिकाणी डिमांड क्रिएट होते, त्या ठिकाणी काय होते, डिमांड क्रिएट होते आणि प्राइसला अपसाइड पुश करते. आता बरेच लोकांना ही लॉजिक समजलं नसणार आहे. मी तुम्हाला एक सिंपल आपलं एक सगळ्यात सोपं लॉजिक तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. लॉजिक काय आहे, तुम्ही एक एक्झाम्पल घ्या आपलं, ते जे रिअल लाईफ मधलं आहे त्या रिअल लाईफच्या एक्झाम्पल नुसार सर्वांना समजून द्या. कांदा माहिती आहे सर्वांना, कांद्याचे रेट कसे अपडाऊन होतात हे पण सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. की डिमांड सप्लाय कन्सेप्ट कशी आहे आणि ही प्राइस कशी अपसाइड आणि डाऊनसाइड होते हे तुम्हाला तिथे क्लिअर होऊन जाईल. कांद्याचं रेट आता आता काय चालू आहे, आता कांद्याचा रेट काहीतरी 20-30 रुपये किलो असा चालू आहे. एकेकाळी कांद्याचा रेट 200 रुपये किलो पण होता, बरोबर आहे. कांद्याचा रेट का वाढतोय, त्याचं एक एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला की एक XYZ मार्केटमध्ये गेलाय, मार्केटमध्ये फक्त 10 कांद्याची दुकान आहे. प्रत्येक कांद्याच्या दुकानामध्ये फक्त 10-10 किलो कांदा आहे. ओके, 10 कांद्याची दुकान आहेत, प्रत्येक कांद्याच्या दुकानामध्ये 10-10 किलो कांदा आहे आणि तुम्हाला पाहिजे फक्त 50 किलो कांदा. एका कांद्याच्या दुकानामध्ये गेला तो तुम्हाला बाकीचे वरचे जे 40 किलो आहेत ते ऍडजस्ट करून देऊ शकतो, बरोबर आहे. तुमची ती नीडच आहे, 50 किलो तुम्हाला कांदा त्या मार्केटमधून घ्यायचा आहे, तुम्ही 10 दुकानामध्ये जाऊन तो कांदा घेतला, तुमची नीड तिथं काय झाली, झाली सॅटिस्फाईड झाला तुम्ही. तिथं काय झालं हो की बायर्स कमी होते, बरोबर आहे. बायर्स कमी होते म्हणजे तुम्ही काय होता, बायर्स बायरची संख्या होती ती कमी होती पण सेलिंग पुढनं जास्त होती. त्या ठिकाणी काय झालं, तुमची नीड कमी झाली, नंतर जे काय कस्टमर येतील नाही येतील त्यावर पुढचं राहील. पण जर समजा तुमचं स्वतःचं एक्झाम्पल अजून एक घेऊया की प्रत्येक दुकानामध्ये 10-10 किलोच कांदा आहे आणि तुम्हाला पाहिजे 200 किलो कांदा. तुम्हाला किती पाहिजे, 200 किलो. सगळ्या दुकानांचा मिळून तर 100 किलोच होतोय, मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त कांदाच नाही. मग या कंडिशन मध्ये काय होईल की मार्केटमध्ये 100 किलोच कांदा असेल आणि तुम्हाला नीडच आहे, तुम्हाला त्याच टायमिंगला त्याच वेळेला त्याच प्राइसला तुम्हाला 200 किलो कांदा पाहिजे असेल किंवा काय होईल, ते दुकानदार काय करणार आहे, तो दुकानदार किंवा बाकीचे दुकानदार काय करणार आहेत, तुम्हाला 200 किलो कांदा पाहिजे असेल तर तो त्यांच्याकडे जो 100 किलो कांदा आहे
तो सुद्धा कांदा हाय प्राइस करून विकणार आहे, कारण त्यांना माहिती आहे तुम्हाला जास्त कांद्याची काय गरज आहे आणि तुम्हाला हा कांदा पाहिजेच आहे. त्यामुळे तो दुकानदार काय करणार, स्वतःचा स्वार्थ वाढवणार आहे. त्यामुळे काय करणार, ती प्राइस वाढवणार आहे. त्यामुळे तिथं काय वाढली हो, तुमच्याकडून तिथं काय क्रिएट होते, तुमच्याकडून तिथं डिमांड क्रिएट होते. ओके, सप्लाय कमी आहे पुढून आणि तुमच्याकडून काय होते, डिमांड क्रिएट होते. मग एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या पॉइंटला जास्त डिमांड क्रिएट होत असेल आणि पुढून येणारा सप्लाय कमी असेल तर प्राइस काय होते, जम्प करते. अपसाइडला काय करते, जम्प करते. ओके, नोट डाऊन मध्ये लिहून घेतलं ते काय प्रॉब्लेम नाही. ज्या प्राइसला डिमांड जास्त असते आणि सप्लाय कमी असतो त्या ठिकाणाहून प्राइस काय करते, जम्प करते, म्हणजे अपसाइड जम्प करते. सेकंड पॉइंट, ज्या पॉइंटला किंवा ज्या प्राइसला सप्लाय कमी असतो, सप्लाय जास्त असतो, ओके, ह्याच्याच वाईस वर्सा आहे, सप्लाय जास्त असतो आणि डिमांड कमी असतो, त्या ठिकाणी काय करते, प्राइस डाऊनसाइड पुश होते, डाऊनसाइडला खाली येते. ओके, आता बघा मार्केटमध्ये एक एक्झाम्पल, तुम्ही आता लाईव्ह मार्केट मधले एक्झाम्पल घ्या. मार्केटमध्ये भरभरून कांदा आहे. ओके, मार्केटमध्ये भरभरून कांदा आहे. आता जेव्हा मार्केटमध्ये कांदा नसतो तेव्हा काय होतो, 200 रुपये रेट होतो. आता मार्केटमध्ये भरभरून कांदा आहे, 20 रुपये रेट आहे. मग कांदा भरभरून नाही म्हणजे काय की सप्लाय आहे, सप्लाय तुम्हाला पाहिजे तेवढा आहे पण डिमांडच कमी आहे, त्यामुळे रेट पण कमीच होणार ना. पण जेव्हा सप्लाय कमी असतो म्हणजे कांदा कमी असतो आणि डिमांड जास्त असते तेव्हा ते रेट पण आबाळायला लागतात. आणि ते हेच पॉइंट आहे इथं की जर 10K बायर्स असतील आणि 5K सेलर्स असतील म्हणजे 10,000 लोकांना इंटरेस्टेड आहेत त्या प्राइसला बाय करणं आणि फक्त विकणारे किती आहेत, 5,000. मग ती प्राइस काय करते, अपसाइड जम्प करते. आणि ज्या 5,000 ज्या, आता बरेच लोकांना प्रश्न पडला असेल, 5,000 लोकांना 5,000 लोकांनी विकलं, राहिले किती हो, 5,000 लोक. मग ते राहिलेले 5,000 लोक काय करतात की वर जाऊन ऑर्डर लावतात का, तर नाही. इन्स्टिट्यूशन जर असेल त्या पॉइंटला तर ते इन्स्टिट्यूशन काय करतं माहितीये का, सर्वांनी लक्षात घ्या, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. इन्स्टिट्यूशन असेल जर त्या पॉइंटला, इन्स्टिट्यूशनच्या असं नाही की 5-10 हजार मध्ये ऑर्डर लागेल, त्यांच्या 1 लाख 2 लाख अशा ऑर्डर लागतात, 1 CR सुद्धा ऑर्डर लागतात. आणि अशा ऑर्डर इन्स्टिट्यूशन कधी सुद्धा काय करत नाही, घालवत नाही, त्या ठिकाणी पेंडिंग ऑर्डरी राहतातच. म्हणून तुम्हाला सांगितलं की पेंडिंग ऑर्डर हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. आणि पेंडिंग ऑर्डरी राहिल्या तेव्हाच प्राइस अपसाइडला पुश होते. जर पेंडिंग ऑर्डरी राहत नसतील तर प्राइस अपसाइडला जायला रिझनच नाही, प्राइस अपसाइडला जाऊच शकत नाही. पेंडिंग ऑर्डर असतात म्हणजे तिथं त्या प्राइसला पेंडिंग बायर्स असतात, त्यामुळेच ती प्राइस अपसाइडला जाते. ओके, इथेपर्यंत सर्वांना क्लिअर आहे. आता ह्याचा पार्ट बघूया आपण, ठीक आहे. यामध्ये बघा, या कॅन्डलस्टिकचं ब्रेकडाऊन करताना, ओके, या कॅन्डलस्टिकचं जर ब्रेकडाऊन करायला गेलं तर ओपन कुठे येणार आहे, ओपन ऑलवेज, ओके, रेड कॅन्डलचा ओपन ऑलवेज कुठं असणार आहे, हायर बॉडीला. ओके, ऑलवेज कुठं असणार आहे, हायर बॉडीला. इथं काय असणार आहे, ओपन. क्लोज कुठं असणार आहे, लोअर बॉडीला. ही जी कॅन्डल आहे ग्रीन कॅन्डल, ह्याच्याच वाईस वर्स आहे. इथं बाईंगच्या ऑर्डर लागतात ग्रीन कॅन्डल मध्ये आणि ह्याच्यामध्ये या रेड कॅन्डल मध्ये काय लागतात, सेलिंगच्या ऑर्डरी लागतात. हाय आणि लो चेंज होत नाही. ओके, सर्वांनी लक्षात घ्या, हाय आणि लो चेंज होणार नाही कधीच, सेमच राहतात. हा हाय असेल आणि हा लो असेल. टाइप करून घेऊया आपण म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल समजायला. ओपन, लो अँड हाय. ओके, हे टोटली काय होतं, हे जो पार्ट बघितला, बरेच लोकांनी हे युट्यूबवर बघितलं असेल, पण हा जो पुढचा पार्ट मी शिकवला आहे याला कंबाईन करून त्याला टोटली म्हणतात कॅन्डलस्टिक ब्रेकडाऊन.
ओके, अजून पुढे पण ह्यात पार्ट आहे, तो आपण पुढे बघणार आहे. आता नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहे. ओके, नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहे सपोर्ट रेजिस्टन्स. ओके, आता हा जो सपोर्ट रेजिस्टन्स आहे, ओके, पहिले एक गोष्ट मी क्लिअर करू सांगतो की पर्सनली किंवा आमचे जे प्रो ट्रेडर्स आहेत ते सपोर्ट रेजिस्टन्स बेसिकली एक कन्फर्मेशन साठी यूज करतो आम्ही. ओके, त्यालाच आम्ही दुसरं नाव दिलेलं आहे सपोर्ट रेजिस्टन्स नुसार. त्याला आम्ही दुसरं नाव दिलेलं आहे, ते म्हणजे काय, डिमांड सपोर्ट. डिमांड सप्लाय. सपोर्ट मीन्स काय? सपोर्ट मीन्स डिमांड, ओके, आणि रेजिस्टन्स मीन्स सप्लाय. जास्त कन्फ्युजन करून घेऊ नका. सपोर्ट मीन्स काय? डिमांड. रेजिस्टन्स मीन्स सप्लाय. ठीक आहे. आता एक बेसिक थिंग तुम्हाला शिकवतो. ठीक. सपोर्ट वरून जी प्राइस आपण आजपर्यंत शिकलेलो आहे की सपोर्ट वरून प्राइस बाउन्स बॅक होते. बरेच लोकांनी शिकलेलं आहे की एकच तुमच्या डोक्यात थिंक आहे आता सध्या, की मी तुम्हाला पुढे पुढे सांगतो की का बाउन्स बॅक होते. पहिला सपोर्ट रेजिस्टन्स काय गोष्ट आहे शिकून. एक पॉइंट असतो किंवा एक प्राइस असते. ओके, मार्केट काय करतं माहितीये का? मार्केट सपोर्ट मीन्स काय बघा. मार्केट काय करतं, प्राइस जेव्हा डाऊन साइडला येत असेल, अशा पद्धतीने प्राइस डाऊन साइडला येते. प्राइस जेव्हा डाऊन साइडला येत असतं, एक पॉइंट येतो किंवा एक प्राइस येते, तिथून प्राइस बाउन्स बॅक करते अशा पद्धतीने. ओके, परत जेव्हा त्या पॉइंटला येईल जिथून पहिल्यांदा बाउन्स बॅक केलेला आहे, जिथून काय केलंय पहिल्यांदा बाउन्स बॅक केलेला आहे, त्या प्राइसला जेव्हा परत प्राइस येईल, परत तिथून एकदा आणि एकदा बाउन्स बॅक करण्याचे चान्सेस असतात. ओके, आणि परत इथं पण आल्यानंतर परत बाउन्स बॅक करू शकते असं काही नाही. मग ह्याला काय बोललं जातं, हे कंडिशन जी अशी तयार होती त्याला काय बोललं जातं, एक प्राइस न काय केलेलं आहे, एक सपोर्ट तयार केलेलं आहे. आता सपोर्ट आपल्या मराठी भाषेत जर आपण शिकायला गेलो तर तुम्ही बघा की आपण आता कशावरती आहे, एक समजा एक फरशी किंवा एक जमीन आहे. ओके, त्याच्या खाली जाऊ शकतोय का? हा, एक गोष्ट आहे की त्याच्या खाली पण जाऊ शकतोय आपण, पण तसं नाही. एक लॉजिकल विचार केला की आपल्याला सपोर्ट देणारी गोष्ट आता काय, आपण ह्युमन बिंग आहे आणि आपल्याला सपोर्ट देणारी गोष्ट आता काय हो, एक जमीन आहे. जमिनीपर्यंत आपल्याला सपोर्ट मिळतोय की त्याच्यावरती आपण थांबू शकतोय. तसंच काय की प्राइसला पण एक एखादा एरिया जो असतो तो काय करतो की सपोर्ट प्रोव्हाइड करत असतो की तिथून खाली जायला चान्सेस नसतात किंवा तिथून खाली इझिली प्राइसला जाऊन देत नाही. असा जो झोन असतो किंवा असा जो एरिया असतो त्यालाच काय बोललं जातं, सपोर्ट बोललं जातं. ओके, तिथून 1 2 3 वेळा बाउन्स बॅक व्हायचे चान्स असू शकते. असं नाही की बाउन्स बॅक होणार नाही, तिथून बाउन्स बॅक होऊ शकतो. आता हा सपोर्ट कसा फाइंड करतात बरोबर. पहिल्यांदा जेव्हा डाऊन आली तिथं कोणताही सपोर्ट नाही. ओके, पहिल्यांदा जेव्हा डाऊन आली तिथूनच का अपसाइडला गेली, हे बरेच लोकांना लॉजिक लागला असेल की इथं तुम्ही कसा काय सपोर्ट म्हणला. तर ह्याच्या बॅक डाटा जो असेल, जर बॅक डाटाला कोणता तर सपोर्ट असेल तर तो सुद्धा इथं सपोर्ट म्हणून वर्क करू शकतो. बॅक डाटा कितीही जुना असू दे, असं नाही की तिथं लगेचच रिसेंटलीच पाहिजे. कितीही जुना बॅक डाटा असो, तिथं जर हा सपोर्ट म्हणून वर्क झाला असेल तर नंतर सुद्धा हा सपोर्ट म्हणून वर्क व्हायचे चान्सेस असणार आहे. ओके, आता रेजिस्टन्स हे झालं सपोर्टचं लॉजिक. रेजिस्टन्स मीन्स काय? रेजिस्टन्स मीन्स असा एक एरिया जो अपसाइडला जाण्यापासून थांबवतो. प्राइसला काय करतोय की अपसाइड जाण्यापासून थांबवतो. आता इथं बघा, प्राइस इथून अपसाइडला जात होती, प्राइसला थांबवलं, परत डाऊन साइडला पुश केलं, परत प्राइस इथपर्यंत पोहोचली, परत प्राइसला थांबवलं, परत डाऊन साइडला पुश केलं आणि परत थर्ड वेळा जेव्हा प्राइसला जाईल अपसाइडला तेव्हा काय होईल, थांबल
किंवा डाऊन साईडला पुश करेल. ओके, हा काय झालाय की रेजिस्टन्स याला म्हणलं जातं की एकदम मी सिंपल भाषेत का शिकवतोय, जेणेकरून बरेच लोक असं असतात की असं नाही की प्रत्येक जी लोक आहेत, प्रत्येक जे आपले मेंबर्स आहेत ते हाय क्वालिफाईड असतील असं काही नाही. त्यांच्यासाठी एक इझी स्टेप कळावी म्हणून मी एकदम सिंपल लँग्वेज मध्ये शिकवायचा प्रयत्न करतो. जरी अजून कोणाला समजत नसेल तरी त्यांनी तशा पद्धतीने सांगा. ओके, तर याला डिस्टन्स बोललं जातं की जो प्राइसला अपसाइडला जाण्यापासून असा एक झोन असतो, त्याला काय बोललं जातं, रेजिस्टन्स म्हणलं जातं. ओके, तुम्हाला क्लिअर झालेलं आहे का की सपोर्ट कोणत्या गोष्टीला बोललं जातं आणि रेजिस्टन्स कोणत्या गोष्टीला बोललं जातं? वन्स रिप्लाय प्लीज. ओके ओके, हे टोटल थिअरी आहे, एक बेसिक थिअरी आहे सपोर्ट रेजिस्टन्सची. सपोर्ट कशाला बोललं जातं, रेजिस्टन्स कशाला बोललं जातं, ही एक बेसिक थिअरी आहे. आता ह्याच्यानंतर ऍडव्हान्स थिअरी मध्ये काय शिकायचं हे सर्वांनाच माहिती आहे. बेसिकली बरेच लोक अजूनही विचार करत असतील यात काय नवीन शिकवता येईल. तर यात नवीन काही शिकवत नाही मी फक्त ह्यातलंच ऍडव्हान्स शिकवायचा प्रयत्न करतो. ऍडव्हान्स गोष्टी समजून घेऊया. आपल्या डोक्यात एक पॉइंट आहे बघ, आपल्या डोक्यात एक असं पॉइंट बसलेला आहे की सपोर्ट रेजिस्टन्स थिअरी जी आहे ती ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन साठी यूज करायची. ब्रेकआउट अँड ब्रेकडाऊन बरेच लोकांचं हेच थिंकिंग आहे की रेजिस्टन्सला प्राइस गेली तर इथं ब्रेकआउट करून सपोर्टला प्राइस आली, इथं ब्रेकडाऊन करून प्राइस डाऊन साईड आली. ही थेरीज प्रत्येकाच्या डोक्यात आहे. एक प्राइस इथून एकदा बाउन्स बॅक करून अपसाईडला जाते, बरोबर ना. प्राइस डाऊन साईडला आली, बाउन्स बॅक केला, प्राइस अपसाईडला गेली, प्राइस रेजिस्टन्स हिट केला, परत डाऊन आली, प्राइस सपोर्ट हिट केला, परत अप गेली. आता हे बेसिकली असं का होतो की रेजिस्टन्स हिट करून डाऊनच येते, रेजिस्टन्स का वर्क होतो, हे मेन रिझन आहे. मेन रिझन एक आपल्या पुढे एक क्वेश्चन तयार आहे की रेजिस्टन्स का वर्क होतो, बरोबर नाही. काय लॉजिक आहे की रेजिस्टन्स वर्क होते. बरेच लोकांनी आता सांगितलेलं आहे की रेजिस्टन्सला गेल्यानंतर मोठी लोक सेल करतात. मोठी लोक ह्याच पॉइंटला आल्यानंतर का सेल करतात, काय लॉजिक आहे का गोष्टीचं? याच पॉइंटला आल्यानंतर मोठ्या लोकांनी का सेल केलं, परत इथूनच प्राइस का डाऊन साईडला येते? त्याचं मी लॉजिक तुम्हाला समजून सांगतो की या ठिकाणी काय असतं की सप्लाय असतो, तिथून रेजिस्टन्स पासून प्राइस बाउन्स बॅक करण्याचं मागचं रिझन असते की सप्लाय, आणि सपोर्ट पासून प्राइस बाउन्स बॅक करण्याचं रिझन असते की डिमांड. आता या दोन गोष्टी कशा फाइंड करायच्या? फाइंड करायचं काहीच नाही. ज्या ठिकाणी जर समजा पहिल्यांदा सपोर्टवर प्राइस येत असेल, ओके, पहिल्यांदा आता हा सपोर्ट क्रिएट झालेला प्राइस अपसाइडला गेली आणि पहिल्यांदा जर सपोर्टवर प्राइस येत असेल आणि तिथं जर तुम्हाला बुलिश कॅन्डल मिळाली एखादी, तर तो काय आहे, एक बाउन्स बॅक ट्रेंड तुम्हाला बघायला मिळू शकतो. हे काय झालं, सपोर्ट रेजिस्टन्स नुसार झालं. सेकंड पॉइंट, इथूनच का बाउन्स बॅक होतं, या सपोर्ट पासून प्राइस सपोर्ट घेऊन अप साइडलाच जाईल का? का जाईल हे पण रिझन आहे ना, की का जाईल. त्याच्या मागचं सगळ्यात मोठं रिझन आहे की इथं बघा, हा पहिला जो सपोर्ट तयार झालेला आहे, ओके, इनडेप्थ पॉइंट आहे, तर नीट समजून घ्या. पहिल्यांदा जो सपोर्ट तयार झालेला होता, ओके, पहिल्यांदा जो सपोर्ट तयार झालेला आहे प्राइस मध्ये, त्या ठिकाणी काय झालं, मी तुम्हाला इथे एक समजून गोष्ट सांगितली का की प्राइस अपसाइड का जाते. ओके, प्राइस अपसाइड का जाते, ही ग्रीन कॅन्डल का तयार होते, ह्या ठिकाणी मी तुम्हाला 10 के बायर्स आणि 5 के सेलरचे एक्झाम्पल, नंतर कांद्याचे एक्झाम्पल देऊन सांगितलं की प्राइस अपसाइडला जिथं जायत असते तिथून काय असते, पेंडिंग ऑर्डर राहण्याचे चान्सेस आहेत ना. इथं काय झालं की इथं या सपोर्ट वरती प्राइस अपसाइडला गेली, मग इथून प्राइस अपसाइडला का गेली, कारण की ह्या प्राइसला बायर्स इंटरेस्टेड होते की बाय करण्यासाठी. मोठे प्लेयर असतील, रिटेलर असतील, कोणी असतील, आपण बायर्स हे नाव देऊया की बायर्स इंटरेस्टेड होते की या प्राइसला बाय करण्यासाठी. इथं समजा इथे सेलर्स विकणारे किती होते हो, 10,000 होते, किंवा विकणारे 1 CR ऑर्डरी काय होत्या, सेलिंगच्या होत्या, आणि 2 CR ऑर्डरी काय होत्या, बाईंगच्या होत्या. 1 CR एक्झिक्यूट झाल्या,
1 CR बाईंगच्या आणि सेलिंगच्या एकत्र एक्झिक्यूट झाल्या, मग पेंडिंग बाईंगच्या किती राहणार आहेत? तिथं राहिल्या बाईंगच्या 1 CR पेंडिंग ऑर्डर राहिल्या. आणि मोठ्या तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे इन्स्टिट्यूशन जे असतं ते काय करतं, त्या ऑर्डर कॅन्सल करत नाही. मग इथून काय झालं, प्राइस अपसाइडला गेली, पण या प्राइसला ओके या प्राइसला ऑर्डर किती पेंडिंग राहिल्या? बाईंगच्या 1 CR ऑर्डर पेंडिंग राहिल्या. मग जेव्हा जर समजा प्राइस वरून जेव्हा डाऊन साइडला येत असेल, म्हणजे काय केलं इथं सपोर्ट तयार केलाय, प्राइस या पहिल्यांदा म्हणतोय मी, ओके पहिल्यांदा सपोर्ट वर येते, सपोर्ट तयार करून प्राइस अपसाइडला गेल्या आणि पहिल्यांदा सपोर्ट वर येत असेल तर तिथून प्राइस ही अपसाइड किंवा बाउन्स बॅक करण्याचे हायली चान्सेस आहेत. काय म्हणतोय मी, बाउन्स बॅक करण्याचे हायली चान्सेस असणार आहेत. का रिझन समजलं सर्वांना, का बाउन्स बॅक करू शकतो? बाउन्स बॅक करण्याचे रिझन आहे की या ठिकाणी पेंडिंग ऑर्डर असणार आहेत, पेंडिंग ऑर्डर सोबत नवीन जे रिटेलर नोवाइस ट्रेडर आहेत ते सुद्धा विचार करू शकता ना की प्राइस सपोर्टला आली, मी नवीन बाईंग करतो. पेंडिंग ऑर्डर प्लस नवीन बाईंग या दोघांच्या पॉवरनं इथून प्राइस ही अशा पद्धतीने अपसाइडला जाऊ शकते आणि आपल्याला एक बाउन्स बॅक ट्रेड इथं मिळू शकतो. कारण बरेच लोकांचं एकच आहे की ब्रेकआउट ब्रेकआउट ब्रेकआउट, पण या गोष्टी सुद्धा मार्केटमध्ये इम्पॉर्टंट आहेत. एवढा डीपली सर्व्हिस करावा लागणार आहे तुम्हाला मार्केटमधून. जर इन्कम खरंच जनरेट करायचा असेल, एक इन्कम सोर्स जनरेट करायचा असेल, तर एवढा डीप तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे. इझी स्टडीवरती मार्केटमध्ये स्टेबली किंवा कन्सिस्टंट प्रॉफिट मिळवता येत नाही. कोणी कितीही सांगून दे इझी स्टडी करा, हे करा ते करा, विश्वास ठेवू नका. बरेचसे तुम्हाला सांगितलं जातं की लय विचार करू नका, हे बघा ब्रेकआउट ट्रेडिंग, हे बघा, हे काही नाहीये. ट्रॅप करण्याचे धंदे आहेत इन्स्टिट्यूशनचे नुसते. इन्स्टिट्यूशन तुम्हाला कोणत्या गोष्टीत कधी ट्रॅप करेल कोणच सांगू शकत नाही. कारण विचार करा, इन्स्टिट्यूशन जिथं बाय करतं तिथं तुम्ही सेल करत असता, रिटेलर लोक आहेत ती सेल करतात तिथं, आणि इन्स्टिट्यूशन जिथं सेल करतं तिथं रिटेलर लोक बाय करतात. इन्स्टिट्यूशन कुठं बाय करतं, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की शेअर मार्केटचा रूल काय आहे. आपण शेअर मार्केट करतोय, स्टॉक मार्केट करतोय, मार्केटचा पहिला रूल काय आहे, हा रूलच तुम्ही विसरून गेलेला आहे. मग तुम्हाला मार्केटमध्ये कसा पैसा जनरेट होईल? रूल काय आहे की कमी पैशात बाय करा आणि जास्त पैशाला विका. मला सांगा की आता या ठिकाणी आहे, या ठिकाणी 120 रुपये प्राइस आहे, या रेजिस्टन्सला काय आहे 120 रुपये प्राइस आहे आणि इथं आहे 90 रुपये. ओके, इथं काय आहे 90 रुपये. मग या दोघांपैकी कमी प्राइस कोणती झाली? सपोर्टला बाय करणं चांगलं आहे का रेजिस्टन्सला जाऊन बाय करणं चांगलं आहे? मार्केटचा रूलच विसरत असाल तर मग काही नाही. आणि हे तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्याचे धंदे आहेत, न्यूज चॅनल वगैरे हे काय आहेत, डिस्ट्रॅक्ट करण्याचे धंदे आहेत फक्त. तुम्हाला मी नंतर पुढच्या सेशन मध्ये सांगणार आहे ते काय पार्ट असतो, न्यूज का बघायची नाही ते. ओके, तर अशा पद्धतीने एक बाउन्स बॅक ट्रेड तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स नुसार तुम्ही फाइंड करू शकता. रिझन सर्वांना कळालेलं आहे, पेंडिंग ऑर्डरमुळे तिथून बाउन्स बॅक येऊ शकतो. आता असं आहे का की हा सपोर्ट, आता ह्या ठिकाणी बघायच्या काय काय गोष्टी, इथं कोणत्या कोणत्या गोष्टी बघायसारख्या आहेत की इथं बघितल्याच पाहिजे. फक्त पहिल्यांदा प्राइस आली म्हणून आपण ह्या सपोर्टला प्राइस आली म्हणून बाय करणं कितपत योग्य? फर्स्ट थिंग, एक बुलिश कॅन्डल आपल्याला होणं गरजेचं आहे. बुलिश कॅन्डल मीन्स काय, एक ग्रीन कॅन्डल तरी आपल्याला इथं दिसणं गरजेचं आहे. ओके, ते कॅन्डलस्टिकच्या पॅटर्न मध्ये तुम्हाला सांगतो की कोणत्या पद्धतीची कॅन्डल असणं गरजेचं आहे. ओके, सेकंड थिंग काय की या ठिकाणाहून एक चांगलं रॅली तरी झाली पाहिजे. म्हणजे काय, इथून चांगली प्राइस अपसाइडला गेली पाहिजे. म्हणजे 90 रुपये पासून 120 रुपये एक चांगली रॅली डोळ्याला दिसण्यासारखी तरी रॅली झाली पाहिजे, तरच हा सपोर्ट चालणार आहे. नाहीतर समजा इथून अशा पद्धतीने प्राइस अपसाइडला गेले आणि परत लगेच डाऊनसाइड आले, एक अशा पद्धतीने जर मिळत असेल तर हा सपोर्ट का चालू? कारण नवीन सेल पण होऊ शकतं ना या एरियात, त्याच रेंजमध्ये नवीन सेल ऑफ पण येऊ शकतो. त्यामुळे काय की चांगली रॅली झाली पाहिजे आणि परत पहिल्यांदा सपोर्टला येत असेल तर आपल्याला इझी बाउन्स बॅक ट्रेड मिळणार आहे. ओके, आता नेक्स्ट पार्ट, हा झाला पहिला पार्ट मी तुम्हाला शिकवलेला आहे
की बाउन्स बॅक ट्रेडिंग, सपोर्ट रेजिस्टन्स डिमांड सप्लाय नुसार बाउन्स बॅक ट्रेडिंग तशा पद्धतीने केली जाते. सेकंड पार्ट आहे ब्रेकआउट ट्रेडिंग, ब्रेकडाऊन ट्रेडिंग, आणि थर्ड पार्ट असणार आहे कंट्रोल ट्रेडिंग. ओके. आता सेकंड पार्ट बघूया, ब्रेकआउट ट्रेडिंग बघूया. ओके. आता ब्रेकआउट मीन्स काय? रेजिस्टन्स ब्रेक करून, ओके, रेजिस्टन्स ब्रेक करून प्राइस जेव्हा अपसाइडला जात असते त्याला काय म्हणलं जातं? ब्रेकआउट. ओके, परत एकदा डेफिनेशन सांगतोय. रेजिस्टन्स ब्रेक करून प्राइस जेव्हा अपसाइडला जात असते त्याला ब्रेकआउट म्हणलं जातं. आणि सपोर्ट ब्रेक करून प्राइस जेव्हा डाऊन साइडला येत असेल तर त्याला ब्रेक डाऊन म्हणलं जातं. ओके. सपोर्ट ब्रेक करून प्राइस जेव्हा डाऊन साइडला येत असेल तर तेव्हा काय म्हणलं जातं? ब्रेक डाऊन म्हणलं जातं. आता ब्रेकआउटला काय केलं जातो? रेजिस्टन्स ब्रेक करून प्राइस जर अपसाइड जातात, हा रेजिस्टन्स आहे. ओके, हा रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स ब्रेक करून प्राइस जेव्हा अपसाइडला जाते अशा पद्धतीने जात असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? बाईंगची ऑर्डर टाकायची, बाईंग करायचं. आणि सपोर्ट ब्रेक करून जेव्हा डाऊन साइडला येत असेल तेव्हा तिथं काय करायचंय? सेलची ऑर्डर टाकायची. हे दुसरा टाइप आपण शकतोय की ब्रेकआउट ट्रेड. आता रेजिस्टन्स ह्यामध्ये ब्रेक करताना मी कंडिशन तुमच्या समोर एक काहीतरी सांगणार. कंडिशन काय सांगणार आहे बघा. त्या कंडिशन 99% तरी फॉलो करा. 1% तुम्ही नाही फॉलो केलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण 99% ह्या कंडिशन फॉलो करायच्याच आहेत जर ब्रेकआउट ट्रेडिंग मध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायचंय. 99% म्हणतो. ओके. पहिली कंडिशन आहे, तुम्ही वही वगैरे घेऊन बसला असाल तर ती नोट डाऊन करा प्लीज. पहिली कंडिशन आहे रेजिस्टन्स मिनिमम 3 वेळा तरी टेस्ट पाहिजे. म्हणजे त्या रेजिस्टन्सला प्राइस मिनिमम 3 वेळा तरी त्या प्राइस तिथे येऊन डाऊन साइडला आली पाहिजे, परत तिथे गेली पाहिजे. म्हणजे अशा टाइप मध्ये फर्स्ट टाइम रेजिस्टन्सला आली, परत डाऊन साइड आली, सेकंड टाइम रेजिस्टन्सला आली अशा पद्धतीनं, परत डाऊन साइड आली, आणि थर्ड टाइम पण रेजिस्टन्सला आली. आता ह्याच्या मागचं रिझन मी तुम्हाला लॉजिक सांगतो की मी ही कंडिशन का तयार केली की 3 वेळा तरी आपल्याला तो रेजिस्टन्स टेस्ट पाहिजे. तर ही कंडिशन का तयार केली हो? कारण बघा ना की या ठिकाणी जे सेलर्स होते किंवा पेंडिंग ऑर्डरी होत्या त्या पहिल्या एरियामध्ये पिकअप झाल्या. सर्वांना माहिती आहे बाउन्स बॅक मध्ये आपण बघितलं की पहिल्यांदाच गेल्या तेव्हा पिकअप झाल्या सगळ्या ऑर्डरी, काही तर थोड्या राहिल्या असतील. दुसऱ्यांदा गेल्या तेव्हा पिकअप होतील. तिसऱ्यांदा गेल्यानंतर सगळे ह्या ठिकाणच्या सगळ्या पेंडिंग ऑर्डरी, आणि या ठिकाणी जर मोठा कोण प्लेयर असेल जो सेल अप करत असेल तो सुद्धा थकणार आहे. म्हणजे काय की पेंडिंग ऑर्डरी पण संपल्या आणि जो मोठा प्लेयर आहे जो सेल करत होता तो सुद्धा काय झाला? टायर्ड झाला. मग अशा कंडिशन मध्ये काय होतं की जेव्हा ब्रेकआउट देईल प्राइस तेव्हा अपसाइड जायचे हायली चान्सेस असतात. कारण ह्या ठिकाणी कोण सेलरच नसेल तर प्राइस मध्ये काय होणार? फक्त आणि फक्त बाईंगच होणार आहे ना, सेल करणारच नाही कोण. सेलर नसेल तर सेल कशाला कोण करत? त्यामुळे प्राइस इझिली अपसाइड जाऊ शकते. ही झाली पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे की जेव्हा ब्रेकआउट करणार असते प्राइस, ओके, जेव्हा ब्रेकआउट करणार असते प्राइस, प्राइस न या ठिकाणी रेजिस्टन्स, नियर रेजिस्टन्स, ओके, नियर रेजिस्टन्स 5 ते 10 मिनिटं तरी मिनिमम 2-3 कॅन्डल तरी, म्हणजे जी तुम्ही टाइम फ्रेम बघता 1 आवर बघत असाल तर त्याच्या 2-3 टाइम फ्रेम तरी होल्ड करणं गरजेचं आहे. ते तुम्हाला मी चार्टवर सांगतो, पण हे अशा पद्धतीने लक्षात घ्या. मिनिमम 2 ते 3 कॅन्डल तरी होल्ड करणं गरजेचं आहे रेजिस्टन्स जवळ. कारण तिथं जर होल्ड करत असेल तर याच्या मागचं लॉजिक काय होतं की का होल्ड करणं गरजेचं आहे? तिथं जर रेजिस्टन्स मध्ये जर प्राइस किंवा रेजिस्टन्सच्या वरती जाऊन होल्ड करत असेल, रेजिस्टन्सच्या खाली जाऊन होल्ड करत असेल काय प्रॉब्लेम नाही, इथं सुद्धा होल्ड करू शकतो, अपसाइडला जाऊन सुद्धा इथं होल्ड करू शकतो, या इथं होल्ड करू शकतो, किंवा बरोबर रेजिस्टन्स मध्ये होल्ड करू. कुठेही होल्ड करत असेल तर ह्याच्या मागचं लॉजिक काय होते की अशी कंडिशन का लावली? तर एकच लॉजिक बनते की जे बायर्स आहेत ते खरंच पॉवरफुल आहेत, सेलरच्या एरियामध्ये जाऊन सुद्धा होल्ड करतील. मग विचार करा ना की सेलरच्या एरियामध्ये जाऊन सुद्धा बायर टिकत आहेत, मग त्या ठिकाणचे बायर्स किती पॉवरफुल असतील, तो ब्रेकआउट इझिली येऊ शकतो. 2 कंडिशन बघितल्या. काय बघितलं 2 कंडिशन? की फर्स्ट म्हणजे मॅक्सिमम 3 वेळा तरी टेस्ट पाहिजे, सॉरी मिनिमम 3 वेळा तरी टेस्ट पाहिजे रेजिस्टन्स.
सेकंड कंडिशन काय की इथं होल्ड करणं गरजेचं आहे. ओके, थर्ड अँड फोर्थ कंडिशन. ओके, थर्ड कंडिशन काय आहे बघा. थर्ड कंडिशन आहे, हा जो रेजिस्टन्सचा झोन आहे, ओके, हा जो रेजिस्टन्सचा झोन आहे, या झोनच्या वरती कॅन्डल क्लोज होणं गरजेचं आहे. असा झोन एक तयार असेल, याच्यावरती कॅन्डल क्लोज होणं गरजेचं आहे. आणि ही कॅन्डल क्लोज झाली, ओके, एंट्री आणि स्टॉप लॉसचं तुम्हाला सांगणार आहे. एंट्रीचं सांगणार आहे, स्टॉप लॉसचं पुढच्या पार्ट मध्ये सांगेन. एंट्रीचं सांगेल की या ठिकाणी कॅन्डल क्लोज झाली तर आपण काय करायचं आहे, नेक्स्ट कॅन्डल ओपन होते, नेक्स्ट कॅन्डल ओपन होते, इथं आपण एंट्री घेऊ शकतो. नेक्स्ट कॅन्डल ओपनिंगला आपण काय करू शकतो, एंट्री घेऊ शकतो. आता स्टॉप लॉस कुठं, ज्या ठिकाणी बघा होल्ड केलेले कॅन्डल अशा पद्धतीने इथं होल्ड केलेला असेल किंवा एक स्विंग असेल, नियर स्विंग, ओके, जवळचा स्विंग असेल, त्या स्विंगच्या खाली आपला स्टॉप लॉस फुटणार आणि इथं आपली काय असणार आहे, एंट्री असणार आहे. स्टॉप लॉस मिनिमम मिळाला कारण स्टॉप लॉस इथं लागणार होता. काय केला, कॅन्डल होल्ड केल्यामुळे आपल्याला स्टॉप लॉस पण कमी मिळाला. फायदा काय काय होतोय बघा की स्टॉप लॉस पण कमी मिळतोय, कन्फर्मेशन पण बरेचसे कन्फर्मेशन मिळतात आणि त्यामुळे कंडिशन लावल्या. आतापर्यंत तिन्ही पण कंडिशन बघितल्या, तिन्ही पण कंडिशन ज्या आपल्याला ट्रेड मध्ये मिळत असेल, खरंच तो ट्रेड पॉवरफुल असतो. तो ब्रेकआउट इझिली अपसाइड जातोच, ब्रेकआउट फेल व्हायचे चान्सेस कमी आहेत. आता ह्या कंडिशन लावलेले रिझनच हेच आहे की आपल्याला ब्रेकआउट फेल होतात माहिती, ब्रेकआउट करून प्राइस डाऊन साईडला येते. तशा पद्धतीनं काय असतं की प्राइस डाऊन साईडला यायचे चान्सेस इथं कमी होतात. ओके, तर अशा पद्धतीने आपण कंडिशन तयार केलेल्या आहेत. अजून अजून लास्टची कंडिशन आहे ती एंट्री मध्ये आपण चेंजेस करणार आहे. या तिन्ही कंडिशन ऑलवेज बघायचे आहेत बरं का, ऑलवेज बघायचे आहेत. आता लास्टची काय आहे की तुम्ही अजून एक कन्फर्मेशन घ्या. कन्फर्मेशन काय की बरेच लोकांना इथं जरी रिस्क वाटत असेल तर एक कन्फर्मेशन घ्या की इथून प्राइस अपसाइडला गेली, ओके, प्राइस अपसाइडला जाऊन दे. जेव्हा प्राइस हा रेजिस्टन्स रिटेस्ट करायला येईल तेव्हा इथं बाय करा. इथं ग्रीन कॅन्डल तयार झाली, इथं बाय करा. आता इथं बाय करण्याचं रिझन काय आहे तर एक सांगतो, रेजिस्टन्स ब्रेक झाला, ओके, रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर तो सपोर्ट म्हणून वर्क करतो. ओके, राईट डाऊन करून घ्या. रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर तो सपोर्ट म्हणून वर्क करतो आणि सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर तो रेजिस्टन्स म्हणून वर्क करतो. आता तो का वर्क करतो ह्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. रेजिस्टन्स ब्रेक झाला, आता हा सपोर्ट म्हणून का वर्क करतो माहितीये का, कारण हा रेजिस्टन्स ब्रेक करायला या ठिकाणी भरभरून बाईंग झालेलं असतं. कारण इझी नाही आहे की सेलरच्या एरियामध्ये जाऊन त्या ठिकाणी सगळ्या सेलर्सला संपून प्राइसला अपसाइडला नेणं. त्यामुळे मोठ्या प्लेयरला इथं भरभरून बाईंग करायला लागतं. ओके, मग भरभरून बाईंग केल्यामुळे काय होतं की इथं भरभरून पेंडिंग ऑर्डरी पण राहू शकतात आणि प्राइस काय करते हो, प्राइस अपसाइडला जाते. या ठिकाणी भरभरून लोकांनी बाईंग केला असणार आहे. जस्ट 1 मिनिट गाइस. ओके, या ठिकाणी काय असणार आहे, भरभरून बाईंग केल्यामुळे भरभरून पेंडिंग ऑर्डर असणार आहे. पेंडिंग ऑर्डर सोबत बरेच लोकांनी आता तुम्हाला थेरी इक्वली रिटेस्टला बाय करा, रिटेस्टला बाय करणारे पण बरेच लोक आहेत. एवढ्या जर कंडिशन मध्ये आपल्याला मिळत असेल तर ते आपल्याला चांगल्याच पद्धतीनं अपसाइडला प्राइस मिळू शकतो आणि इथून एक आपल्याला चांगला ट्रेड मिळू शकतो. स्टॉप लॉस काय होणार आहे, स्टॉप लॉस नियर स्विंग जो असणार आहे त्याच्या खाली आपला स्टॉप लॉस ऑलवेज फिक्स असणार आहे. तुम्ही एंट्री इथं करा किंवा ह्या पॉइंटला एंट्री करा, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. फक्त हा जो थर्ड पॉइंट रिटेस्ट एंट्री आपण बघितली तो सगळ्यात सेफेस्ट वे, सगळ्यात सेफेस्ट वे. भलेही तुम्हाला 100 ट्रेड मध्ये फक्त यातले 10 ट्रेड मिळत असतील, काही प्रॉब्लेम नाहीये. 10 ट्रेड तुमचे ते पॉवरफुलच असतील.
रिटेस्टला एंट्री. कारण सगळ्या कंडिशन कंबाईन करून आपण मग इथं ट्रेड करतो. मग विचार करा की तो किती पॉवरफुल असेल. सेम हे जे यूज सांगितलं, त्या कंडिशन सांगितल्या, त्याच्याच वाईस वर्सा सपोर्टला आहेत. ते 1 मिनिटामध्ये रिकॅप करतो मी, की सपोर्ट काय झाला पाहिजे, मिनिमम 3 वेळा टेस्ट पाहिजे. 1 2 3 मिनिमम काय पाहिजे, 3 वेळा टेस्ट पाहिजे. त्याच्यानंतर काय की सपोर्ट ब्रेक करताना प्राइसने काय केलं पाहिजे, इथं होल्ड करणं गरजेचं आहे. नियर सपोर्ट असो, सपोर्टच्या मध्ये असो किंवा सपोर्टच्या खाली असो, काही प्रॉब्लेम नाही, पण इथं होल्ड करणं गरजेचं आहे. थर्ड पॉईंट काय, इथं होल्ड केल्यानंतर थर्ड कंडिशन, कॅन्डलनं काय केलं पाहिजे, ह्याच्या खाली क्लोजिंग देणं गरजेचं आहे. कॅन्डलनं काय केलं पाहिजे, ह्याच्या खाली क्लोजिंग देणं गरजेचं आहे. आणि ह्याच्या खाली जेव्हा कॅन्डल क्लोज करेल तेव्हा आपल्याला कन्फर्मेशन मिळणारच आहे. नंतर काही रिटेस्ट एंट्री, रिटेस्टला आल्यानंतर एंट्री करू शकता. या सगळ्या कंडिशन तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्हाला इथून पुढं एक जर्नी स्टार्ट झाल्यासारखं वाटेल. तुम्ही उद्यापासून लाईव्ह मार्केटमध्ये यूज करा. आणि तुम्हाला एक सांगतो, त्यातली एक सुद्धा कंडिशन, आता असं बरेच लोक यूज करणारच आहेत, पण बरेच लोकांना असं वाटलं की एक सर तुमची ही सुद्धा कंडिशन वर्क होत नाही. 100% मेसेज करा, मी काय रिप्लाय करायचा ते करतो मी त्याला. आणि जर वर्क करत असतील या सगळ्या कंडिशन, जर लाईव्ह मार्केटमध्ये वर्क करत असतील प्रत्येक टाइम फ्रेमला, तरी सुद्धा सांगा सर, मेसेज करून सांगा की सर तुमच्या प्रत्येक कंडिशन वर्क करते आणि त्याच्यामुळे पॉवरफुल ट्रेड मिळते. ओके, नेक्स्ट पार्ट आपण जो बघणार आहे तो नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे? कॅन्डलस्टिक ब्रेकडाऊन प्लस सपोर्ट, रेजिस्टन्स, डिमांड, सप्लाय क्लिअर आहे सर्वांना?